नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो। पाहूया शहरातील ठळक घडामोडी। औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे शांताबाई सुभाष रणवीर यांचे जावई संजय बळीराम आळणे याने मारहाण करून शिवगाळ केली, पोटात मारहाण केली आणि नशेत असील चाळे स्वतःच्या मुलीसोबत केले। या वागण्यामुळे शीतल या मुलीवर असे घाणेरडे कृत्य केल्यामुळे आरती संजय आळणे हिने नवऱ्यापासून सोडचिठ्ठी देऊन योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। यावेळी इन्साफ मिशन इंडियाचे राज्य महासचिव राजाभाऊ येटेवाड व विजयमाला जाधव यांनीही मागणी केली आहे। सोबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून FIR दाखल केला आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। राजाभाऊ माणिकराव येतेवाड मी परभणीमध्ये इन्साफ मिशन इंडियामध्ये काम करत आहे। जिल्हा आपलं राज्य महासचिव म्हणून काम करत आहे। तर एक आरती आळणे व तिची जी आई आहे रणवीर एक आमचे BSP मधले कार्यकर्ते असल्या कारणामुळे रणवीर म्हटल्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही लगेचच तिथे सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही पोहोचलो। सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर पाहिलं तर या आरती आळणे जी आहे तिच्या डोळ्याला वगैरे मार वगैरे होता। तर तिला ताबडतोब आम्ही तिथं ॲडमिट केल्यानंतर तिथं डॉक्टरांना सांगून तिचा इलाज करायला लावला। करून झाल्यानंतर ताबडतोब आम्ही तिथून की पोलीस स्टेशनला एक MLC नोंदवायला सांगितली। नोंदवल्यानंतर पोलीस स्टेशनहून तिचा जबाब घ्यायला आल्यानंतर पोलीस स्टेशनला जी हकीकत ही घडलेली सांगितली की बाबा आज ह्या एक गरीब कुटुंबावर जो त्यांचे जे मालक आहेत संजय आळणे की हे जे बेरात्री दारू पिऊन वगैरे मारहाण करणे, सासूबाईला मारहाण करणे, परत ते बायकोला तिथे मारहाण करणे, हा त्रासाला कंटाळून ही बाई दिवाळीनिमित्त बाई ती गावाकडे गेली असता आईकडे गेल्यानंतर आईकडनं जेव्हा आल्यानंतर ती परत म्हणली चल माझी एक मुलगी आणि मुलाला माझ्या घेऊन गेलेला म्हणून मी परत ती नांदायला तिथं आली असता की आल्यानंतर त्या काय नाव तिचं शीतल संजय आळणे या मुलीने जो तिच्यासोबत घडलेला हे जे कृत्य केलेलं आहे ते सर्व हकीकत त्यांनी तिच्या आईला सांगितली। आईला सांगितल्यानंतर आमच्याशी जेव्हा संपर्क साधला त्यावेळेस आम्हाला पण असा घाणेरडा हा जो प्रकार त्या वडिलांनी केलेला आहे तर हे वडिलाच्या आणि मालक ह्या नात्याला काळिंबा फासण्यासारखी गोष्ट आहे आणि अशा वडिलाला कठोर शिक्षा झाली पाहिजे। आमचं तर मत आहे की ह्या माणसाला फाशीच झाली पाहिजे। त्यात इतर पुढला जो व्यक्ती आहे कोणी की आपल्या मुलावरती स्वतःचे असे वाईट कृत्य करणार नाही आणि ह्याच्यासाठी ह्या लोकांना न्याय मिळेल आणि न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आम्ही ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचे सामाजिक कार्यकर्ते व सर्व आम्ही इतर कार्यकर्ते आम्ही ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। नाव सांगायचं तुझं? माझं नाव आरती संजय आळणे। जोरात। आरती संजय आळणे। काय झालं? मी घरी लावते कामाला तर मला मारहाण करून मी आईकडे गेले होते। कोणा मारहाण केली? नवऱ्यानं मारहाण केली। हो। तर मी आईकडे गेले होते तर मग तिकडून वापस आले तर मुलीला काही घाणघाण शब्द वापरले तर विचारलं मी असं काम केलं तर मला पुन्हा बी मारहाण केली। मला खूप त्रास देतात म्हणजे आईकडे गेली तर तिकडे पण राहू देत नाहीत, करून खाऊ देत नाहीत। जे बी केलं आणलं तर ते नात्यानं फेकून देतात। समोर एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये फेकून देतात। मग इकडं त्याच्यासोबत बी राहिलं तर त्याच्यासोबत बी मला मारहाण करून काढून देतात। तर मग मुलगी मला त्रास केला तर केला, एवढ्या दिवस मला त्रास केला तर मी सहन केला। आता माझ्या मुलीला असं गलत व्यवहाराच्या गोष्टी करायला तर ह्या सहन करणार नाही मी। माझी मुलगी लहान 11 वर्षाची आहे तर तिच्यासोबत जे गलत व्यवहाराच्या गोष्टी केल्या तर मला आता सहन होणार नाही। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं। शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज। तोपर्यंत नमस्कार।